कोकणातील निसर्ग आणि मानवी आरोग्य वाचवण्यासाठी आता जनआक्रोश उसळला आहे। लोटे येथील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीतून बाहेर पडणाऱ्या घातक पीफास रसायनांमुळे कॅन्सर, किडनी विकार आणि जैवविविधतेचा मोठा धोका निर्माण झाला आहे। हे फॉरएव्हर केमिकल्स कधीही नष्ट न होणारे विष असून यामुळे इटलीमध्ये हजारो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता। अशाच भीषण संकटापासून कोकणाला वाचवण्यासाठी लोटे तलारी फाटा ते लक्ष्मी ऑर्गॅनिक गेट असा भव्य निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे। या आंदोलनात कंपनीला टाळे ठोकून कामकाज पूर्णपणे बंद करण्याचा ठाम निर्धार करण्यात आला। राष्ट्रपती आणि पंतप्रधानांपर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम देखील राबवली जाते। हे अत्यंत गंभीर आहे। माझं सर्व जनतेला सांगणं असं आहे की आपण याच्यामध्ये लक्ष घाला, कारण हे जे आम्ही इथे बसलो आजचा 47 दिवस आहे ते फक्त आमच्यासाठी नाही, या महाराष्ट्रातल्या भावी पिढ्या सुद्धा व्यवस्थित जन्माला याव्यात, व्यवस्थित त्यांची वाढ व्हावी, कुठलाही त्यांना रोग होऊ नये। ज्या पिपासमुळे कॅन्सर होतो, किडनी फेल होते, हृदयरोग होतो, लिव्हर डॅमेज होते, त्याचबरोबर त्वचारोग होतो, त्याचबरोबर हवेतून सुद्धा जे त्याचा जे केमिकलचा जो वास येतो त्याने कॅन्सर होतो। अशा पद्धतीची ही इतकी घातक कंपनी इथं जी आलेली आहे ती बंद करावी। आणि या संदर्भामध्ये मी एकटाच नव्हे तर आम्ही सारेजण, आमची टीम या संदर्भामध्ये यातल्या परिसरातल्या नागरिकांना घेऊन एक मोर्चा काढण्याचा आता विचारात आहोत। आणि तो मोर्चाची जर काही त्याच्यातून काही झालं तरी संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, कारण या जिल्ह्याचे कलेक्टर पासून SP पासून त्याचबरोबर प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांपासून आणि सगळे लोक, इव्हन MIDCच्या अधिकाऱ्यापासून सुद्धा हे सगळे लोक त्याला जबाबदार असतील।